नमस्कार मंडळी, हा आहे माझ्या बड्डेचा 4th पार्ट. 6:30ला आम्ही मरीन्सवरून घरी आलो. संध्याकाळी फ्रेश झालो आणि साडी घालायचं फिक्स नव्हतं. मग प्रणू बोलले की माझं थोडं काम आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो, तू रेडी झाली की मला कॉल कर. मग म्हटलं चला थोडा वेळ आहे तर साडी घालू. मग मस्त रेडी झाले. ही माझ्या सासू मॉमची साडी आहे. हळदी कुंकूला माझ्या 2 मैत्रिणी आणि आई अंकूला बोलावलेलं. पहिली पूजा करून घेतली, प्रार्थना केली, फोटो व्हिडिओज काढले साडीवर आणि मग सगळे आलेच तेवढ्यात थोड्या वेळाने. मग हळदी कुंकू लावलं, फळ फूल आणि प्रसाद दिला, थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि मग प्रणूला कॉल केला कारण विनय आणि सोनल येताना केक घेऊन आलेल्या. मग विचारलं प्रणूला की किती वेळ लागणार आहे, कारण त्यांना घाई होती, त्यांच्या घरीसुद्धा हळदी कुंकू होतं, त्यामुळे त्यांना जास्त थांबता येणार नव्हतं. मग आम्ही केक कट केला आणि थोडे फोटोज काढले, व्हिडिओज काढले एकत्र. प्रणूने असं कारण दिलं की मला त्यावर विश्वास बसला, त्यांच्या ऑफिस रिलेटेड, ते मी इथे नाही सांगू शकत. 10 वाजले प्रणूला यायला. मग प्रणूसोबत एक फोटो काढला आल्यावर साडीवर आणि लगेच साडी चेंज करून ड्रेस घातला, कारण हा ड्रेस स्पेशली बड्डेसाठी ठेवलेला मी. मग पप्पा पण आले थोड्या वेळाने माझे आणि मग सासऱ्यांकडून घेतलेला हा केक कट केला फॅमिलीसोबत माझ्या आणि पप्पांनी प्रेझेंट पाकिट आणलेलं मस्त डेकोरेट करून. 28वा वाढदिवस होता हा माझा, पप्पांनी आठवण करून दिले. मग सगळ्यांसोबत फोटोज काढले. अंकूने पण गिफ्ट घेतलेलं माझ्यासाठी आणि ते ओपन केलं. आयफोनसाठी पॉवर बँक होती आणि हे गिफ्ट प्रणू आणि माझ्यासाठी दोघांसाठी युजफुल आहे. आणि मग प्रणू पण गिफ्ट घेऊन आलेले. प्रणूने सांगितलं मला की मी नायकीचे शूज देईन तुला, आणि मी म्हटलं हो, मला कधीपासूनच घ्यायचे होते पण माझा नंबर अवेलेबल होतच नव्हता ऑनलाईन, म्हणून मग मी गेस केलं. पण हा बॉक्स हलका वाटला हातात आल्यावर. मग मी म्हटलं काहीच नाही आहे यात, पचका दिसतोय, आणि पचकाच होता. पण त्यात अजून एक गिफ्ट होतं छोटं, पण ते मला ओपन करायला दिलं नाही, बोलले नंतर ओपन कर. म्हटलं नायकीची डिलिव्हरी आली नसेल म्हणून हा पण पचकाच असणार आहे छोट्या डब्यात. आधीच खूप उशीर झालेला. मग आम्ही लगेचच निघालो हॉटेलला जायला आणि मला खूपच भूक लागलेली, त्यामुळे शिरा खाऊन मी घरीच उपवास सोडलेला 10च्या दरम्यान. नंतर आम्ही लेफ्टमधून खाली आलो आणि मी माझ्याच तंद्रीत चालते कारण उशीर झालेला. माझं समोर लक्षच नाही गेलं आणि कसलीच कल्पना पण नव्हती कशाचीच. मग आम्ही गेटसमोर मी आले आणि प्रणूने अचानक गिफ्ट हातात दिलं आणि म्हटलं उघड. मग मी थांबले आणि बाजूला बघितलं तर व्हॉट अ बिग सरप्राईज. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट. थँक्यू.